कांचन अमोल जावळे अपक्ष उमेदवार. ईव्हीएम मशीनवर इतर उमेदवारांच्या तुलनेत माझं चुनाव चिन्ह ठळक आणि स्पष्ट दिसत नाही अशी लेखी तक्रार प्रभाग क्रमांक 23 मधील अनुसूचित जातीच्या अ वर्गातील अपक्ष उमेदवार कांचन अमोल जावळे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक विभागाकडे केली आहे. कांचन अमोल जावळे यांचा चुनाव क्रिकेट बॅट हे चुनाव चिन्ह इतर उमेदवारांच्या तुलनेत ठळक आणि अस्पष्ट असल्याची लेखी कबुली देखील निवडणूक विभागाने दिली आहे. निवडणूक विभागाकडून कांचन अमोल जावळे यांना क्रिकेट बॅट हे चिन्ह देण्यात आलेलं आहे. क्रिकेट बॅट हे चिन्ह घेऊन कांचन अमोल जावळे या प्रभाग क्रमांक 23 मध्ये घरोघरी तसेच दारोदारी जाऊन जोरदार प्रचार करत आहेत. मात्र ईव्हीएम मशीनवर क्रिकेट बॅट हे चिन्ह अतिशय बारीक आणि अस्पष्ट स्वरूपात दिसत असल्याने माझं क्रिकेट बॅट हे चिन्ह मतदारांना स्पष्ट दिसणार नाही. त्यामुळे मतदार माझं चिन्ह शोधणं सहज शक्य होणार नाही अशी शक्यता देखील कांचन अमोल जावळे यांनी व्यक्त केली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी मान्य केले जे आपलं चिन्ह आहे ते अस्पष्ट आहे आणि त्यांनी पुढे कमिशनरांकडे अपील केली आहे आणि आपणही नाही त्यांच्याकडनं झालं तर कोर्टात म्हणजे दाखल करणार आहे आपली केस. मला बॅट जे चिन्ह मिळाले आणि त्यात इतरांच्या तुलनेत जे चिन्ह आहे ते अस्पष्ट दिसतंय. कमी प्रिंट म्हणजे कमी कलरचं आहे ते आणि व्हाईट शीट असल्यामुळे ते दिसून येत नाहीये जास्त. बाकीच्यांचं बोल्ड आहे आणि डबल हे म्हणजे सिम्बॉल असल्यागत आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही माझंही चिन्ह थोडं बोल्ड करून द्यावं आणि व्हाईट शीट वरती क्लिअर दिसावं. म्हणजे फटका तर खूप बसू शकतो कारण की आता वयस्कर लोकांना कधी कधी दिसून येत नाही. आता त्यांना बॅट हे चिन्ह दिसलं नाही तर ते मला वोट देणार कसे आणि एकदा आतमध्ये गेले की प्रोसिजर ही होऊन जाते. त्यामुळे मला हे माझं म्हणणं आहे की ते बोल्ड असावं. हो नक्कीच 100% मला माझ्यावर विश्वास आहे आणि जनतेवरही विश्वास आहे की त्यांनी मला हा पाठिंबा दिलाय आणि मी यशस्वी निवडूनच येणार आहे.